नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये। तर आज आपण मावा केक रेसिपी बघणार आहोत, तेही 100% सक्सेसफुल ही रेसिपी आहे। एक वेळ नक्की ट्राय करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे। हे दही फ्रेश आहे। याच्यानंतर आपल्याला 2 वाटी होईल इतकं कॅस्टर शुगर घ्यायचं आहे। तुम्ही नॉर्मल साखर सुद्धा वापरू शकता। साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। तर कॅस्टर शुगरच्या बघू शकता मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत। हे प्रमाण आहे याचं। आणि बरेच वेळा मेजरिंग कप नसतात, तर घरच्या घरी तुम्ही वाटीच्या मदतीने अशा प्रकारचे परफेक्ट मेजरमेंट असे केक बनवून रेडी करू शकता। तर त्याच वाटीने मी अर्धी वाटी जे आपलं नॉर्मल घरातील रिफाइंड ऑइल आहे ते घेतलेलं आहे। छान असं विस्करनी मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यानंतर आपल्याला इथे मिल्क मेड किंवा कंडेन्स मिल्क अर्धी वाटी होईल इतकं घ्यायचं आहे। कंडेन्स मिल्कनी केकला खूप छान अशी टेस्ट येते। तर याच्यानंतर आपल्याला टेस्टसाठी 1 चमचा होईल इतकं वेलची पूड घ्यायची आहे। याने सुद्धा खूप छान टेस्ट येणार आहे। सोबतच मिल्क पावडर जी आहे ती घ्यायची आहे। कोणत्याही कंपनीची तुम्ही घेऊ शकता। इथे मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे, बघू शकता। आपण बेकरीसारखा एकदम खूप छान असा टेस्टी मावा केक बनवून इथे रेडी करणार आहोत। तर याच्यासाठी तुम्ही फ्लेवर पाइनॅपल किंवा स्ट्रॉबेरी वापरू शकता। मी ते पाइनॅपल फ्लेवरचा हा मावा केक बनवणार आहे। तर 4 ते 5 ड्रॉप होतील इतके मी हे पाइनॅपल इसेन्स टाकलेलं आहे। आपल्याला छान असं विस्करनी हे मिक्स करून घ्यायचं आहे। कमीत कमी 10 मिनिटे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। याच्यानंतर आपण 2 वाटी याच्यामध्ये मैदा आता मिक्स करणार आहोत। केक बनवण्यासाठी जो मैदा आपण वापरणार आहे तो पॅकेटमधील घ्यायचा आहे। जो सुट्टा मैदा मिळतो तो नाही वापरायचा। तर इकडे 2 वाटी मी मैदा घेतलेला आहे। आपल्याला आता बेकिंग पावडर अर्धा चमचा घ्यायचा आहे। मी घरातील वाटीचे मेजरमेंट आणि पोहे खातो त्या चमच्याच्या मेजरमेंटनी तुम्हाला हा केक सोप्या पद्धतीने बनवता येणार आहे। तर अर्धा चमचा मी ते बेकिंग पावडर घेतलेली आहे, बघू शकता। त्याच चमच्याने अर्ध्यातील अर्धा बेकिंग सोडा घ्यायचा आहे। सोडा आपल्याला जास्त वापरायचा नाही। याच्यानंतर आपल्याला हे सगळं बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ आवडला तर एक वेळ लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा। तर इथे विस्करच्या मदतीने हे जे बॅटर आहे ते रेडी करून आपण घेतलेलं आहे। तर याची जी कन्सिस्टन्सी आहे ती बघू शकता। अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। जास्त पातळ आणि जास्त थिक सुद्धा नाही ठेवायचं। तर आता आपण केक बेक होण्यासाठी इथे 10 इंचाचा टीन घेतलेला आहे। त्याच्यामध्ये बटर पेपर मी लावून घेतलेला आहे। सोबतच ऑइलनी ग्रीस करून घेतलेला आहे। तर आता आपण हे बॅटर सगळं टाकून घ्यायचं आहे। स्पॅच्युलाच्या मदतीने हे बॅटर सगळीकडे छान असं स्प्रेड करून घेणार आहोत। आणि आता गार्निशिंगसाठी थोडेसे ड्राय फ्रूट्स आणि चेरीज आपण याच्यावरती टाकून घेणार आहोत। बॅटर टाकून झाल्याच्या नंतर थोडंसं टीन जो आहे तो असा टॅप टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून जे एअर बबल्स होतात ते याच्यामध्ये राहणार नाहीत। आपला जो केक बेक होणार आहे तो छान असा फ्लफी सॉफ्ट स्पंजी बेक होतो। तर इकडे चेरीज ग्रीन कलरमध्ये आणि रेड कलरमध्ये मी टाकून घेतलेले आहेत। तुमच्याकडे कोणतेही ड्राय फ्रूट्स आहेत ते तुम्ही टाकू शकता। थोडेसे मी मनुके सुद्धा टाकलेले आहेत। इथे पिस्ताचे छोटे छोटे काप कापून मी घेतलेले आहेत, ते सुद्धा याच्यावरती टाकलेले आहेत। थोडेसे मगज बीज आणि
पंपकिन सीड्ससुद्धा आपण याच्यावरती टाकून घेणार आहोत। हा केक खाताना इतका टेस्टी लागतो, खूप टेस्ट अशी या केकला येते। तर एक वेळ खरंच नक्की ट्राय करून बघा। अगदी घरातील साहित्यापासून हा केक बनवून आपण रेडी करू शकतो। तुमच्याकडे जर का कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही घरी खोवा तयार करून तोही वापरू शकता। तर इथे आपलं गार्निशिंग करून झालेलं आहे। आता आपण हा केक OTG मध्ये बेक करणार आहोत। OTG मध्ये मी 160 डिग्रीवरती याचं टेम्परेचर ठेवलेलं आहे आणि 35 मिनिटे जे टायमर आहे ते लावलेलं आहे। दोन्ही रॉड ऑन आहेत। तर इकडे आपण 35 मिनिटांनंतर केक बघूयात। तर इकडे बघू शकता आपला जो केक आहे तो फक्त 35 मिनिटांमध्ये खूप छान असा बेक झालेला आहे। जर तुमच्याकडे OTG नसेल तर तुम्ही गॅसवरती सुद्धा बेक करू शकता। गॅसवरती फक्त 40 मिनिटांमध्ये बेक होतो। तर इथे आपला जो केक आहे तो छान असा थंड झालेला आहे। आता आपण याची कटिंग करून घेणार आहोत। सगळ्यात अगोदर जो बटर पेपर आहे तो काढून टाकायचा आहे आणि याचे तुम्हाला जसे हवे तसे पीसेस तुम्ही कट करू शकता। घरातील आपल्या मुलांना खूप छान असा खाण्यासाठी टेस्टी केक रेडी करून देऊ शकता। प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही हा केक खाऊ शकता, टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता। घरी छोटी मोठी पार्टी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा खूप छान ऑप्शन आहे। कमीत कमी 8 ते 10 दिवस या केकला काहीही होत नाही, एकदम छान असा केक राहतो। तर इकडे केकचा लुक एक वेळ बघू शकता। याला आता आपण छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेऊयात। प्लेटमध्ये हे जे पीसेस आहेत ते आपण आता काढून घेऊयात। मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत ही पायनॅपल फ्लेवर मावा केक रेसिपी शेअर केलेली आहे। ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून एक वेळ नक्की सांगा। सोबतच एक वेळ ट्राय नक्की करा। तुमच्या काही शंका असतील तरीसुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकता। चला तर मग भेटूयात लवकरच अजून एका नवीन छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।